बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडीनं आरोपपत्र दाखल केलं असून या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचा दावा केलाय। 1500हून अधिक पानांच्या या आरोपपत्रात संतोष देशमुख हत्याकांडची सविस्तर माहिती देण्यात आली आहे, परंतु सीआयडीनं या प्रकरणात दोघांना वगळण्यात आलंय। सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांची नावं आरोपपत्रात टाकण्यात आलेली नाहीत। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीनं 1500हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। यात वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आलाय। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली असून संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा मेसेज वाल्मिक कराडनं विष्णू चाटे मार्फत सुदर्शन घुलेला दिला होता, हे आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। यामुळे वाल्मिक कराडचा पाय पुरता खोलात गेल्याचं मानलं जात आहे। मात्र या आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे यांची नावं वगळण्यात आली आहेत। सीआयडीनं संतोष देशमुख हत्या, 2 कोटीचं खंडणी प्रकरण आणि अॅट्रॉसिटी अशा 3 प्रकरणाचा एकत्रित तपास करून हे आरोपपत्र दाखल केलंय। सिद्धार्थ सोनावणे हा हत्येच्या आरोपातील आरोपी होता, तर रणजित मुळे हा अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात आरोपी होता। या दोघांनाही या प्रकरणातून वगळण्यात आलंय। त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्यामुळे आरोपपत्रात त्याचं नाव टाकण्यात आलं नसल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा माजी मंत्र्यांना झटका देत आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे। या कामांसाठी काढलेल्या टेंडरची रक्कम फुगवण्यात आली असून यात घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याला दिलेला मोठा झटका मानला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला असल्याचं दिसून येतंय। विशेष म्हणजे यातील अनेक कामं ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील सहकारी मंत्र्यांची आहेत। यामध्ये आता माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना फडणवीस सरकारनं स्थगिती दिली आहे। आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची बाह्य यंत्रणेद्वारे तांत्रिक पद्धतीनं साफसफाई करण्यासाठी वार्षिक 638 कोटी याप्रमाणे 5 वर्षांसाठी सुमारे 3190 कोटी रुपयांची कामं तानाजी सावंत यांनी पुण्यातील एका खासगी कंपनीला मंजूर केली होती। 30 ऑगस्ट 2024 रोजी या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती, मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे। या संबंधात करण्यात आलेल्या आरोपांनुसार ज्या कंपनीला तांत्रिक साफसफाईच्या कामांचा कोणताही अनुभव नाही, तरी देखील या कंपनीला राज्यभरातील रुग्णालयांची जबाबदारी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे याआधी या कामासाठी वर्षाला केवळ 70 कोटी रुपये खर्च येत होता, तो खर्च देखील वाढवण्यात आला होता। तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य स्तरावर उपलब्ध नाही, तो उपलब्ध होईपर्यंत नव्यानं स्वच्छता सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही देखील करण्यात येऊ नये असे निर्देश आरोग्य सेवा आयुक्तालयानं दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यात जवळपास 1660 पेट्रोल पंपांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 1 खिडकी सुरू करण्याचा देखील निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 खिडकी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निर्मिती होईल। एका अहवालानुसार सुमारे 30,000 रोजगार निर्मिती होऊ शकेल। त्यामुळे रोजगार वाढीची सूचना स्वीकारून हा निर्णय घेतला आहे। पेट्रोल पंप सुरू करण्याच्या निर्णयावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील 3 महिन्यात पूर्ण व्हावी, या दृष्टीनं परवानगी देताना अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी शर्ती ठेवता येतील का, याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी तयार करावी। विभागीय आयुक्तांनी याबाबत तातडीनं सूचना पाठवाव्यात असे निर्देशही बावनकुळे यांनी दिले। पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात 2000 पेट्रोल पंप वाढवण्याचं नियोजन करण्यात आलंय। पंप उभारणीमध्ये इंधन कंपन्यांना महसूल विभागाकडील एनएसह पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध ना हरकत परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 1 खिडकी सुरू करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले। बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली इंधन कंपन्यांच्या अडचणी समस्यांचा आढावा घेण्यात आलाय। पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरात शिवशाही या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला। त्यानंतर यातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी 70 तासात अटक केली। गुनाटी या गावातून आरोपीनं पोलिसांसमोर शरणागती पत्करली। या घटनेवर आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तसंच अशा घटना का घडतात यावर देखील स्पष्ट मत मांडलंय। छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आहे, त्याच्यामुळे या घटना होणार नाहीत, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। शासनानं प्रयत्न करायला पाहिजे, पोलिसांनी करायला पाहिजे, सामाजिक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक माणसाने केले पाहिजेत।
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो. आजकाल काय फोटो काढतात, निघून जातात. लोकांना रस्त्यावर कोयत्यानं मारलं जातं, फक्त व्हिडिओ काढले जातात. वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीत. मोकळ्या बसेस आहेत, अंधार आहेत, सिक्युरिटी नाही, त्यामुळे असे घाणेरडे प्रकार तिथं होत आहेत. कुणाच्या लक्षात येत नाहीत असं थोडीच आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं असे मनामध्ये विचार येतात, त्यातून असे प्रकार घडतात असं छगन भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पुण्यातील घटना फारच विचित्र घडली आहे. पुणे हे विद्येचं आणि संस्कृतीचं माहेरघर म्हणून देशात परदेशात मान्यता आहे. अशा गोष्टी होणार नाहीत यासाठी दक्षता घेतली पाहिजे. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये बंद पडलेल्या मिलमध्ये जागा मोकळी होती, तिथं अशीच घटना घडली. आता सुद्धा तिथं काही बसेस वगैरे बंद अवस्थेत आहेत. लाईटची व्यवस्था केली पाहिजे. बंद पडलेल्या बसेस काढल्या पाहिजेत. गार्ड सुद्धा ठेवले पाहिजेत. तुमचं गार्डन असेल तर टायर पासून सगळेच घेऊन जातील लोक. तिथं अजिबात सिक्युरिटी नसेल तर अशा घटना होतात. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतानं स्थापन झालं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 100 दिवसांच्या कार्यक्रमाचं नियोजन देखील करण्यात आलं होतं. 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा देखील गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी घेतला. आता सरकारच्या या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आली असून या माध्यमातून राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी देखील देण्यात आली आहे. या नेत्यांना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत. या संदर्भातील बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला आमदार आणि खासदार उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्र फिरून राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली आहे. या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची देखील रणनीती आखण्यात आली आहे. पदाधिकारी बदलायची गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलण्यास सांगितले आहे. यावेळी शरद पवारांनी पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पुढील 3 महिन्यात महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल द्या असे आदेश शरद पवारांनी या नेमलेल्या नेत्यांना दिले आहेत. या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही लकवा मारल्यासारखी झाली आहे. पुण्यातील घटना यावर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचं स्टेटमेंट असंवेदनशील आहे. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम सारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असं म्हणत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटलं की योगेश कदम यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणी असंवेदनशील वक्तव्य केलं, ते दुर्दैवी आहे. अशा घटनेवर सामान्य जनता शोक व्यक्त करते, दिलगिरी व्यक्त करते. परंतु मंत्रिपदावर बसलेली व्यक्ती अशा पद्धतीने वक्तव्य करते, त्यातून पोलिसांना आणि आरोपींना सुद्धा बळ मिळतं. अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारावा. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बाबरी मशीद आणि शीख दंगल झाली, त्यावेळी सामान्य माणसाला इजा झाल्यास त्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी असे प्रावधान त्यात करण्यात आलं. हे प्रावधान असताना संवेदनशीलता शासनामध्ये यावी अशी अपेक्षा त्यामध्ये होती. आज ज्या मंत्र्यांना असंवेदनशीलता दाखवावी वाटते त्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असा सवाल देखील ॲडव्होकेट आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. राजकीय दबाव असल्याने 3 वेगवेगळ्या केस करण्यात आल्या होत्या. त्यात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या वेगळी होती. मात्र आता तिन्ही केस एकत्र असल्याने यात मोठा राजकीय दबाव होता हे स्पष्ट होत आहे. तो धनंजय मुंडे यांचाच होता असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाले की मी संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा याचसाठी पहिल्या दिवसापासून मागत आहे. हे 3 प्रकरणे कधी वेगळी नव्हतीच असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. अंजली दमानिया म्हणाले की पहिले 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली गेली. त्यानंतर कंपनीच्या आवारात 6 तारखेला राडा झाला. यावेळी संतोष देशमुख मध्ये पडले आणि आरोपींवर गुन्हा दाखल झाला. पण बालाजी तांदळे नावाच्या व्यक्तीने याचा जामीन करून घेतला. त्यानंतर 7 तारखेला वाल्मिक कराड बोलतात की अशी लोक जर आपल्याला आड यायला लागली तर त्यांचा काटा काढायला पाहिजे. यानंतर 8 तारखेला घुले विष्णू चाटे तिरंगा हॉटेलमध्ये भेटतात. तिथेच चर्चा केली जाते की संतोष देशमुख आडवा आला तर त्याला संपवायचं ही चर्चा झाली. ही लोक माणसं नाहीत. अंजली दमानिया म्हणाले की सीआयडीला जो डिटेल पुरावा मिळाला आहे त्यात सर्वांनी हे कृत्य होताना पाहिलं आहे. हे चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ही माणसं नाहीत. हा क्रूरपणा आहे. यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या लोकांनी 10 वर्षांमध्ये 11 गुन्हे केले असं पोलीस सांगत असले तरी मला वाटतं की यांनी 11 नाहीत तर 25 पटीने जास्त गुन्हे केले असतील. बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवत त्यांची आणि नैतिकतेची केव्हाच भेट झाली नसल्याचा दावा केला। सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या व्यक्तीला वाल्मिक कराडला एवढा अमानुष करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीने 1500हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे। त्यात वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली असून संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा मेसेज वाल्मिक कराडने विष्णू साठेंमार्फत सुदर्शन घुलेला दिला होता, हे आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे। यामुळे वाल्मिक कराडचा पाय पुरता खोलात गेल्याचं मानलं जात आहे। या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे। सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली ते पाहता मला या प्रकरणी काहीही आश्चर्य वाटत नाही। या व्यक्तीला एवढा अमानुष वागण्याचा अधिकारच कुणी दिला? अर्थातच कुणीतरी मोठा माणूस मागे असल्याशिवाय एखाद्या जिल्ह्यात एवढा अंधाधुंदचा चालत नाही। या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली हे दुर्दैव आहे। घटना घडून 75 दिवस झाले तरी या प्रकरणी कृष्णा आंधळे नामक आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाही। तो कुठे फरार झाला, सापडत कसा नाही? तो महाराष्ट्राबाहेर गेला असेल तर या सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधला आहे का? या प्रकरणातील 7वा खुनी 70 ते 75 दिवस फरार कसा राहू शकतो असा प्रश्न या सरकारला पडत नाही का? राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद राहणार की जाणार याचा फैसला आज होणार आहे। नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालय या प्रकरणी कोकाटे यांना ठोठावण्यात आलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या मुद्द्यावर आज सुनावणी करणार आहे। आजचा निर्णय कोकाटे यांच्या विरोधात गेला तर त्यांची आमदारकी आणि पर्यायाने कृषी मंत्रीपद जाण्याची दाट शक्यता आहे। राज्याचे कृषी मंत्रीपद तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक स्थित न्यायालयाने 1995च्या एका प्रकरणात 2 वर्षांची कैद आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे। यामुळे त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर टांगती तलवार उभी राहिली आहे। परिणामी कोकाटे यांनी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। तत्पूर्वी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास कडाडून विरोध केला। त्यावर कोकाटे यांच्यामार्फत युक्तिवाद करणारे वकील अविनाश भिडे यांनी सरकारी पक्षाचे मुद्दे खोडून काढत या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती। त्यावर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी आपला निर्णय 1 मार्चपर्यंत राखून ठेवला होता। हा निकाल न्यायालय आज देणार आहे।